बॅक टू ब्लॉग. तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे श्राईन शोंडे यूट्यूब चॅनलवर. तर आज हे प्रकट दिन आम्ही चाललो मानगरला स्वामींच्या मठामध्ये. करंजाड्याला पण जायचे, तिथनं आपण जाऊ मानगरच्या मठामध्ये. आता आम्ही तयारी वगैरे झालेली आहे. तर वाजले संध्याकाळचे 6 वाजायला आलेत. सकाळी पण गेलो पण सकाळी ब्लॉगिंग नाही केली काहीच. आता निघलो आम्ही. आणि इथं रॅली निघलेली आहे. इथं पियुष व्हायचं वजन होतं पण रॅली करंजाड्याच्या मठामध्ये आणि तिथे चालले होते दर्शनासाठी. पालखी पण निघलेली आहे. आम्हाला झालं लेट जरासं. आम्ही करंजाड्यामध्ये मठामध्ये थांबलेलो पाया पडण्यासाठी. आता पोचलेले आहो. आता चालले आम्ही आतमध्ये. तुम्हाला दर्शन करून पाया पडून
कानावरचे केस ते बाळा तिथे काय काय अगदी बरोबर म्हणाला असते कानावरचे केस सगळे फिल्टर होऊन आवाज जातो काना. अबे चिंटू चाय वाला चाय प्यावंच वाटलं. चाय चाय ही काय चायची वेळ आहे का? आणि किती वाजले तरी आपल्याला चहा लागतो. चिंटू चायवाला नाही, मग विंचू चावला. हा जुनी चावलाचा भाऊ आहे काय? आग लागली किंवा तोंडाला. विंचू चावला. अच्छा अच्छा अच्छा, आता मला आठवलं. त्या इंचूचा भाऊ दिसतोय. अरे बेण तुझ्या. अरे काय झालं? कोकणामध्ये गेलास कधी? कोकणात गेलोय कधी कधी. तिकडे गेल्यानंतर 7 वाजून गेले 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 की मोबाईलचा एकच उपयोग काय? फ्लॅश लावायचं, पायाखाली बघायचं. कशासाठी? कशासाठी? विंचू चावेल म्हणून. अरे बाबा, कारण हा विंचू इतका विषारी, अख्खी जळजळ जळजळ. फक्त टक्का मारला की अरे बाबा, एवढी जळजळ होईपर्यंत एवढं तिखट खायचं कशाला? पोटात एवढी जळजळ जळजळ होते तर तिखट खायचं नाही. ऍसिडिटी वाढते. तू एवढा भुकेलाच आहेस का? काय काय झालं? मग अशी चहाचा विषय, आता ऍसिडिटीचा विषय. जळजळ ती जळजळ नाही, ऍसिडिटी जळजळ नाही. विंचवाने जर डंक मारला तर अख्ख्या शरीरात जळजळ आणि म्हणून कडी जळजळ किती आहे दिवस. म्हणून सांगतो, विंचू चावला, विंचू चावला, विंचू चावला. काम क्रोध विंचू चावला. वा 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 बुवा,
तुम्हाला ना काड्या बुवा काड्या बुवा कधी काड्या घालत नसतो. बुवा जाड्या असल्या कारणाने काड्या अगदी मार्मिक पण फक्त 2 महिने द्या, बघा स्लिम ट्रिम होऊन दाखवतो की नाही. बुवांकडे मी गेली 2 वर्ष बघतोय. बुवानी सांगितलं मी स्लिम ट्रिम होणार. नक्कीच मी तुम्हाला कालच म्हटलं होतं कॉलवर. दादा ऐका, माझ्याकडे आल्यानंतर भेटल्यानंतर म्हणू नका की तुम्ही जाडे झालात. मी बघा कसं फिट्ट आहे. वा 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 किती गोलगट्ट आहे. मी इतका फिट्ट आहे की सगळे कपडे आता फिट्ट व्हायला लागले. पण बुवा तुम्ही काडी घालायचं काढलेलं आहे का बाजूला? ते काम क्रोधाचं काहीतरी सांगत होता तुम्ही. काम क्रोध विंचू चावला. काम क्रोधाचा विंचू चावला. अच्छा. तम खाम अंगाशी आला. अरे तुला सांगतो ना, अशा काड्या घालायला लागलं की या जाड्याचा खाम असा अंगाशी आलेला आहे. त्याला खाम काडी घालायला सांगतेच कोण तुम्हाला? तुझी गाडी अजून दुसऱ्याच वळणावर जाते. असं आहे काय? काम क्रोध विंचू चावला. तम खाम अंगाशी आला. त्यानं माझा प्राण चाळला. बरखुरदार असं दार उघडत प्राण जेव्हा जातो ना,